नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि यावेळी कारण आहे त्याची बिघडलेली तब्येत. बीड जेलमधून मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे सांगत त्याने वैद्यकीय कारण पुढे करत कोर्टातील कारवाईस विलंब करण्याचा प्रयत्न केलाय. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि त्यामागचा मास्टरमाइंड कोण या चर्चेत सुरुवातीपासून पुढे असलेला वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहात मुक्कामी आहे. मोक्का अंतर्गत त्याच्या सह साथीदारांवर कारवाई झाली आहे. 3 जूनला कोर्टात त्याच्या डिस्चार्ज अर्जावर युक्तिवाद पार पडला, पण तो प्रयत्न फसला आणि तुरुंगात राहण्याची मुदत वाढली. आज पुन्हा एकदा जेलमधील डावपेच सुरूच आहेत. वाल्मिक कराडने प्रकृती बिघडल्याचं कारण सांगितलं. मधुमेह, रक्तदाब आणि अन्य त्रास जाणवते म्हणत त्याला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी जेलमधील डॉक्टर पथक बोलवावं लागलं. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणी झाली, उपचार सुरू आहेत. पण ही प्रकृती बिघडली आहे की पुन्हा एक नवा नाट्यमय ड्रामा हा प्रश्न कायम आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या मोक्का कोर्टात सुनावण्या सुरूच आहेत. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या डिस्चार्ज अर्जाला जोरदार विरोध दर्शवला. दोन्ही बाजूंनी दमदार युक्तिवाद केला आणि न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत कराडला जेल बाहेर येण्याचा मार्ग अडवला. याचिकेशी संबंधित इतरही अर्ज कोर्टात दाखल झाले असून सर्व अर्जांची एकत्रित सुनावणी लवकरच होणार आहे. राजकीय वर्चस्व, खून, मोक्का, तुरुंग आणि आता आजारीपणाचा नवा अध्याय. वाल्मिक कराडचा ड्रामा किती काळ चालणार? खरोखर आजारी आहे की हे फक्त सुटकेचा खेळ? हे लवकरच स्पष्ट होईल बीडच्या कोर्टात आणि तुरुंगाच्या भिंतीआड. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूजसाठी.